तुमच्या समोर एक पात्राने ही पाळी पडली होती, कळस पाणी लावलं, गुरुजीने लावलं, मी लावून घेतलं, कशासाठी लावलं तर तुम्हाला त्याचा अर्थ नंतर सांगणार. आता काय करायचं, या कलशातलं पळीवर पाणी मी याच्यात काढलं, बरोबर. आता जे काय करायचं, अभिषेक पात्र डाव्या हातात जायचं, उजव्या हातात तिथं ठेवायचं. त्याच्या मुखातून पाणी बोटांवर इथं पडताना असतू म्हणायचं, हात जोडून तुम्ही असतू म्हणायचं. काय म्हणाल, असतू. आणि मी ज्यावेळेस सांगेल तुम्ही ह्या वाटेत पाणी सोडायचं, तर तिकडचा हात काय करायचं, फक्त वाटेत घ्यायचं, काहीच म्हणायचं. मी पाणी टाकत राहील म्हणजे पाणी पडत राहील, असतो म्हणत राहील. यजमान धर्म समृद्धरस्तो, वेद समृद्धरस्तो, शास्त्र समृद्धरस्तो, पुत्र समृद्धरस्तो, धन धान्य समृद्धरस्तो, समृद्धरस्तो बहिर्देशे सर्वा काही म्हणायचं सर्वांसो यद्वाम ततम लोकमतो अंता असतो. याचे स्तोत्र करणं स्तोत्र यजमान समृद्धरंडा कामा समृद्धरा दिडिगण मुद्रणा दुर्गा इंद्र ब्रह्म ब्राह्मणाग्रिंदा श्री सरस्वती वृंदान जगतामिनी वृंदा भगवान वृंदा भगवती वृंदा भगवती वृंदा भगवंत वृंदा भगवान का महागण सर्वदा सासुदा सर्वदा वृंदा हिरण्य वृंदा सर्वराम वृंदा वासुदेव वृंदा बहिरपा आता ब्रह्म द्विजा जामेन घोरा आता बहिरपा काही म्हणायचं जामेन घोरा जामेन बाप जाम्यंता असु गणराज शिवान वृंदाम शिवा आनंद शिवार्तया आनंद शिवागणया गंधो शिवा उदया गंध अहोरात्रे शिवस्या काम शक्तांगाकार भूत व्रतन करो राहुकेतु सर्वदा ब्रह्मदा भगवान नारायण वृंदा भगवान परगण प्रियंदा प्रियंदा स्वामी महादेव पुण्यान कालान वासुदेवा ब्रह्म पुण्यमा देव्या स्वत्युत्पादकारक वेद वृक्षोत्पहानित्य पांवस्ते भगवन्मुना सागर सुतियार्वते महालक्ष्मी रभिकृता तां तं वरुणयानां प्रबन्धुना ओम सतिर्याचार्याचार्या पुण्यकलान् विद्याविनायक प्रियाकृतं तां स्वस्तेन प्रबन्धुना ओम शिरोदति समृद्धमतमाने महोदरे विष्णुचैव प्रियानित्ता तां स्वस्तेन प्रबन्धुना म्हणायचं तो सर्वांनी म्हणा मह्यम सहकुटुंबिने महाजनान नमस्कुर्वाणाय अशेरवचनाय अपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण सग्रह मखाम वास्तु शांत्या ख्यस्य कर्मणाः पुण्याहं भवन्ताः कुर्वन्तु कल्याणं भवन्ता अस्तो श्री अतो श्री वार्षिकधर्मणवतो अस्मि काश्यवोत्राभिवृद्धिनतो गणभंगभूतमं वास्तु देवता प्रियंता मम अभिषेकताः उपविश्य आता केवलम यजमान द्वारा अभिनंदयेत. अभिषेक आता तुमच्यावर केला जाणार. ते काय केलं आपण या ठिकाणी पाणी घाटावरून सोडताना तुम्ही असतो म्हटला आहे की नाही. आणि ते अर्थ असा की मी तुमच्यासाठी देवाकडे चांगले चांगले आशीर्वाद मागितले आणि ते आशीर्वादाचं पाणी आता तुमच्यावर शिंपडून ते आशीर्वाद तुम्ही ग्रहण करा. ओम देवा दांदे ब्रह्म दांदे सर्वगोम दांदे दांदिरे वदांदे दामा दांदिरे यतो यथा दवीयते ततो नो यवयं गुरु तन्ना करव्रजाभ्यो वयन्या पशुभ्या सुधा दिर्भवतु सर्वारिष्ट सुशांतिर्भवतु. उदक नेत्रो स्पर्श म्हणायचं पुण्याह वाचन फल समृद्धी अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तो पुण्यावाचन समृद्धिरस्तु अस्मिन् स्थापयेत. आता तिथे आपण काय काय केलं आणि काय करणार आहोत हे थोडक्यात समजून सांगतो. नाही तर गुरुजींच्या वरती विश्वास आहे म्हणून तुम्हाला मी दुसरे गुरुजी देणार होतो दुपारी पूजा करायला, पण तुम्ही म्हणजे नाही गुरुजी तुम्हीच या.
आणि तुमच्यासाठी धावत पळत मी लांबून इथे आलेलो आहे. तर ही पूजा तुमच्यासाठी महत्वाची तर आहेच, कारण एरवीच्या सत्यनारायण पूजा आपण 18 वर्षातून 2दा 4दा करू शकतो. ही पूजा काही सारखी करण्यासारखी नाही, कारण खर्चिक आहे आणि खर्चिक असण्याही पेक्षा परमेश्वरांची सुद्धा अनुकूलता लागते. कारण म्हणून या ठिकाणी याची ही वास्तुशांती संपन्न होत असताना आमचे गुरुजी काशीचे गुरुजी येतात, त्यांच्या मदतीनं आपण हा सगळा कार्यभाग करत आहोत. हा सगळा कार्यभाग करताना आपण काय कशासाठी करतो? काही वर्षापूर्वी तुम्ही इथे पुण्यात आला असाल, कष्ट करून तुम्हाला वाटलं असेल आपलं सुद्धा स्वतःचं घर असावं, बरोबर की नाही? प्रत्येकाने छोट्या छोट्या चिमणीला सुद्धा वाटतं, मुंगीला सुद्धा घर असतं. आपण कष्ट केले, कष्टानं हे सुंदर घर किंवा जागा काही वर्षांपूर्वी घेतली असेल आणि या ठिकाणी आता आपण घेतलेली जागा बांधून आजपासून या ठिकाणी घरात राहायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्यावरती असलेले धर्माचे संस्कार किंवा आपल्यावरती असणारे भगवंताची इच्छा किंवा भगवंताचे आशीर्वाद, त्यामुळे आपल्याला वाटलं की आज या घराची आपण शांती वास्तुशांती करावी. आजच्या चांगल्या शुभ मुहूर्तावर आपण गुरुजींकडनं वैदिक ब्राह्मणांकडनं हा सगळा विधिवत सगळा कार्यभाग करून घेत आहोत. तर इथे आपण ह्या सगळ्या पूजा मांडलेल्या आता दिसायला दिसत असतील, तुम्ही आल्यावर पाहिलं असेल, काही रंगीत पीठ मांडलीत, काही तर या सगळ्या पूजेचं महत्व थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. तर इथे आपण ही जी घेतलेली बनवलेली बांधलेली वास्तू आहे म्हणजे घर आहे, हे घरात राहायला सुरुवात करत असताना आधी सुद्धा आपण समजा कदाचित आलो असो किंवा न करता राहिलो असतो तर आम्हाला काय फरक पडला असा, असं सुद्धा बऱ्याच लोकांना वाटतं. काही लोक खर्चामुळे करत नाही, काही लोक विश्वास नसल्यामुळे करत नाही. परंतु ही वास्तू करण्याचा काय अर्थ आहे ते थोडक्यात सांगतो. तर आता बसल्याबसल्या तुम्ही बसायच्या आधी शांतीपाठ मंत्र ऐकले असते, इथे तयारी झाली, नंतर मग आपण मंगलाचरण करून तुमच्या हातामध्ये तुम्हाला तिलक वगैरे केलं, हातात पवित्र बांधलं आणि मग तुम्ही काही गोष्टी माझ्या मागे म्हटल्या, त्याला म्हणतात संकल्प. संकल्प म्हणजे काय? आपण या ठिकाणी हे जे जीवनात प्राप्त करतो हे परमेश्वराच्या आशीर्वादानं पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे वाडवडिलांच्या आशीर्वादामुळे मिळत असतं. याच्यामध्ये कष्ट हे निश्चित आपले आहेत, परंतु यामध्ये आपण काय म्हणालो, मम वास्तव निर्माण काले विविध विटपी, म्हणजे हे घर बनत असताना आता जरी आम्ही पूर्वी ही जागा घेतली असेल तर या जागेवरती झाडं झुडप असतील, बरोबर की नाही? मोकळ्या जागेत काही झाड असेल, झुडप असेल, त्या ठिकाणी मुंग्यांची वारुळ असतील, मग त्या ठिकाणी ते आपण सगळं नष्ट केलं आणि या ठिकाणी सुंदर घर बांधलं. आपलं घर बनत असताना कुणावरती बेघर व्हावं लागलं की नाही? आता बघा आपल्या नंतरच्या चालू यायच्या आधी तिथे पूर्ण काळ भोर झालं होतं मुंग्यांनी. आता मुंगी परमेश्वराचाच एक अंश आहे, तो त्याचा भाग घेणार आणि मग तो घेणार. त्याप्रमाणे त्या सगळ्या जीवांना राहण्याचं ही पृथ्वी म्हणजे तिची आई आहे आणि मग सगळ्यांच्या राहण्याचं जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये त्या जीवांना जर काही मारलं गेलं आता आपण तर काही मारायला नाही, पण समजा पुढे मारताना गेली, मशीन लावताना गेलं असेल, आपल्याला कळत नाही. मग त्या सगळ्या जीवांना मुक्ती मिळावी, त्या जीवांची आम्हाला त्रास होऊ नये, हाय लागू नये, म्हणून परमेश्वरा त्या सगळ्या जीवांना मुक्ती दे, शांती दे आणि इथं आम्ही राहत असताना आमचं सुद्धा कल्याण होऊ दे, आमचा वंश वाढू दे, उत्तम आरोग्य आम्हाला प्राप्त होऊ दे, असं आपण या ठिकाणी पूजेच्या निमित्तानं देवाला म्हटलेलं आहोत. आता या ठिकाणी ही सगळी वास्तुशांती करताना वास्तुपुरुष आपण आणलेला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुरुजींनी आपल्याला भरपूर दक्षिणा सांगितली, 1000-2000 काय म्हणजे असं उदाहरण सांगतो. तर या ठिकाणी आपण हा जो पूजा असतो बऱ्याच लोकांना माहित नसतं, तर ही सगळी पूजा असते त्याच्यामध्ये हा वास्तुपुरुष आपल्याला ठेवायचा असतो. चांदीच्या पात्रावर सोन्याच्या मुलामध्ये दिलेला उत्तम प्रकारचा वास्तुपुरुष आपण आणलेला असतो. त्याच्यानंतर ही पंचधातूची काळी जाडजुड, त्याच्यामध्ये ही रत्न आहे, असा सगळा त्याची प्राण प्रतिष्ठा करून आपल्याला तो ठेवायचा आहे. तो हा कुठून कसा आला त्याची थोडक्यात कथा. पूर्वी महादेवाचा आणि तिथे शंकराचा पिंड आहे, फोटो आहे, बरोबर की नाही? महादेवाचा अंधकासूर नावाच्या राक्षसाशी युद्ध झालं. युद्धामध्ये भगवंताने त्याला ठारही मारल्यानंतर भगवंताला घाम आला कष्टामुळे आणि त्या घामाच्या बिंदू पृथ्वीवर पडल्यामुळे एक जीव निर्माण झाला आणि त्या जीवाला पहिल्यांदा भूक लागली. भूक लागल्याबरोबर दिसेल ते खाऊ लागला. मग पहिल्यांदा शेजारी पडले होतं अंधकासुराचं त्या राक्षसाचं शरीर, तेच भक्षण केल्यामुळे काय आहार कैसी वृत्ती. जो कांदा लसूण खात नाही किंवा नॉनव्हेज खात नाही त्याला राग येत नाही लवकर, किंवा जर आदक्ष खाणारा लवकर राग येतो. त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या अंधकासुराला खाल्ल्यानंतर काय झालं की त्याच्यामध्ये ती वृत्ती वाढू लागली, दिसेल ते खाऊ लागला. पृथ्वीवरचं एक वेळ अशी आली की सगळंच नष्ट होत आहे की काय. मग सगळ्या देवांनी ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेव महादेवांकडे आले आणि त्या ठिकाणी सगळ्या 77 देवता शिखी पद्धतीने सत्यपुरुष पुरुष आहे, तिथे ढीग दिसतात का तुम्हाला तांदळाचे, ते 77 ढीग आहे. ते 77 देवता देवाकडे गेल्या आणि सांगितलं, मग देवानी सांगितलं तुम्ही त्याला पार्थ पडा, तो तुम्हाला त्रास देणार नाही. आणि मग तेव्हापासून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने त्याच्यावर आक्रमण केलं, त्याच्यावरती वास केला, तो घाबरला आणि त्यांनी शरण आला. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलं आजपासून पृथ्वीवरती जो जो मनुष्य घर बांधेल नवीन
त्याला घरात राहण्याच्या अगोदर वास्तुशांती करावी लागेल. ते तुझी स्थापना करतील आणि घराचा स्वामी होऊन त्यांचं कल्याण करशील. दर 12 वर्षांनी अशी छोटेसा होम करावा असं शास्त्राने सांगितले. कारण आता भूक लागली, आज तुम्ही जेवले तर उद्या सकाळी जेवणारच की नाही, तसं त्याला दर 12 वर्षांनी भूक लागते. आज वास्तुशांती केल्यानंतर 12 वर्षांनी करावी की मिळेल. तर याप्रमाणे हा वास्तुपुरुष आपल्याला आशीर्वाद देत असतो, त्याची आपल्याला प्राणप्रतिष्ठा वगैरे करायची. तर या पूजेला म्हणतात पुण्यावचनाचा शुभकारक आहे. तुमच्या कपाळी कलश लावताना तुमच्या कुटुंबाची वाढ व्हावी, अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल म्हणून तसा आशीर्वाद द्या. इथे पाणी सोडताना काय म्हटलं असतो, म्हटलं असतो म्हणजे तुम्हाला चांगल्या जीवनात सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्या. जर काही वाईट गोष्टी असतील, शरीरात त्रास असतील तर ते इथे आपण सोडून दिले, त्याग केला, त्याच्यानंतर तो कलश स्थापन केला, इतकी पूजा झाली. आता आपण इथे आई तुळजाभवानी किंवा महालक्ष्मी पासून इकडे या सगळ्या देवांना स्थापन करायचे. तर आता पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा जो परिवार आहे त्याला म्हणतात मातृकांचा परिवार. तर या नारळावरती काय करायचं, अक्षता भात चालायचं. प्रभू मी उधर आ जाऊ, बॉर्डर मारेंगे 2-2 दाणे अक्षता. बस तुम्ही काय कळणार नाही कोण आहे ना तिकडे पण तिथं थांब, बाहेर थांब, बिलकुल तिकडे तिथंच थांब, गाडी लावणार तिथं थांब. प्रत्येक फोन येणार आहे मला बोला जेव्हा आपण